हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. जसं की तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की पायल माहेरपणासाठी माझ्या घरी आली आहे. अँड दॅट इज द ब्लेस्ड वी आर. कारण माहेरपण आपण कोणाचं तरी माहेर होतं आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. कोणतरी आपल्यावर विश्वास करून आपल्याकडे येतं आहे. दॅट इज रिअली नाईस थिंग. चला तर मी सांगते की मी ॲक्च्युली तिची जेठानी झाली आणि ती माझी देवरानी. आम्ही जाऊ झालो आहे. सो आता असं झालं आहे की इव्हिनिंगची वेळ आहे आणि आज आमचे थोडेफार प्लॅन्स होते दोघांचे. जसं की मला माहेरपणासाठी आलेला पायलसाठी एक ड्रेस घ्यायचा होता आणि त्याचबरोबर आम्ही विचार केलं होतं की रात्री छान मस्त जेवण बनवूया. आणि आज पायलचा उपवास पण होता, त्यामुळे जेवण काहीतरी स्पेशल बनवायचंच डिसाईड केलेलं मी. आणि इतक्यातच आम्ही म्हणजे मी चहा बिस्किट आणि ती तिचे स्नॅक्स एन्जॉय करत होती. आणि आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. आमच्या गप्पा गोष्टी आमच्या करिअर ओरिएंटेड किंवा मग यूट्यूब ओरिएंटेड ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही डिस्कस करत होतो. मी तिला भरपूर वेळा विचारलं की मला माझ्या व्लॉग्समध्ये शॉर्ट्समध्ये अजून काय काय चेंजेस करायला पाहिजे, काही सजेशन्स ते वगैरे. म्हणजे बिंग अ व्ह्युअर किंवा बिंग अ सबस्क्रायबर तुला काय वाटतं असं वगैरे विचारत होती तिला. त्याचबरोबर माझा एक फोन मला येत होता प्रज्वलीचा की तिला काहीतरी काम आहे माझ्याकडे म्हणून. आणि ती म्हणत होती की मला बाहेर जायचं आहे, तर तुझं पॉसिबल आहे का येणं? म्हटलं हो, मला पण बाहेर जायचंच आहे पायल बरोबर, तर चल आपण सोबतच निघूया म्हणून. तर आमच्या अशाच इथे गप्पा गोष्टी झाल्या होत्या. आणि त्याचबरोबर मग मी तिला बोलली की आपण अर्ध्या तासाने वगैरे निघूया. तर ती बोलली की ठीक आहे, अर्ध्या तासात येते मी रेडी होऊन आणि तुम्ही पण मग रेडी व्हा म्हणून. लिटरली तिने आम्हाला सांगितलं होतं की मी अर्ध्या तासात येणार आहे, तयारी करून तुम्ही पण रेडी राहा. बट स्टील आमच्या गोष्टी काही संपतच नव्हत्या. म्हणजे आज मला जाणवत होतं की बायकांकडे किती गोष्टी असतात बोलायसाठी. तसं तर मी भरपूर बोलकी आहे, हे तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये कळालंच असेल. बट आज मला एकदम लिटरली माझ्याचसारखी कॉपी कोणीतरी मिळाली आहे, जिच्याशी मी भरपूर अशा गप्पा मारत होती. म्हणजे लिटरली आम्ही एवढ्या गप्पा मारल्या ना की रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही डिस्कशन करत होतो काही गोष्टींवर. हिच्या लग्नाबद्दल बोललो. ॲक्च्युली झालं असं होतं की पायलचं लग्न फेब्रुवारीमध्ये झालं आणि त्याच वेळेस व्यू पण 1 वर्षाचा झाला होता आणि आम्हाला ट्रेनने ट्रॅव्हल करायला नको वाटत होतं. त्यामुळे आम्ही तिचं लग्न मिस केलं. तर त्याच गोष्टींबद्दल म्हणजे त्याच लग्नाबद्दल आम्ही भरपूर काही डिस्कशन करत होतो. चला तर आमची आता इथे निघायची वेळ झाली आहे आणि सगळ्यात आधी आम्ही जाणार आहे पायलसाठी ड्रेस बघायला. झालं असं की आम्ही तिघं म्हणजे मोठे होतो, मी, पायल आणि प्रज्वली. आणि आमच्याबरोबर योहाना येणार होती. अव्यूला मी प्रीतमजवळ ठेवून जाणार होती. तर म्हणजे तसं तर प्रज्वली बोलली की मी माझ्या गाडीवर योहानाला घेऊन नाही जाऊ शकत, तर मी पायल आणि योहाना एका गाडीवर होणार होतो आणि प्रज्वली दुसऱ्या गाडीवर आमच्याबरोबर येणार होती. असं आमचं आधीच डिस्कशन झालं होतं. अवयव भरपूर रडत होता, त्यामुळे मी प्रीतमला बोलली की तू त्याला घेऊन माझ्याबरोबर खाली चल, म्हणजे त्याचं थोडं मन रमेल आणि तेवढ्यातच मग आम्ही निघून जाऊ. म्हणजे त्याचं लक्ष नसलं की आम्ही निघून जाऊ. आता इथे काय झालं आहे, प्रज्वली दुसरी गाडी काढायला गेली आहे आणि पायल एक गाडी घेऊन आली आहे. तर थोडं ते पुढे गेले होते, तेव्हाच मग मी आणि योहाना आम्ही दोघंही चाललो आहे. आम्ही कॅच करतो आहे त्यांना की अरे आम्हाला एक घेऊन चला, आम्हाला सोडून जाऊ नका. आणि इथेच तुम्हाला प्रीतम आणि अव्यू पण दिसत असेल आमच्याबरोबरच येत आहे. बरोबर म्हणजे फक्त ते गेटपर्यंतच येणार होते. अव्यू भरपूर असं एक्सायटेड होता की हे कुठेतरी चालले आहे आणि मला का घेऊन नाही चालले वगैरे. आणि मी योहानाला पकडलं होतं. हे अव्यूला अजिबातच म्हणजे जमत नव्हतं. त्याचं असं झालं होतं की आई मला पण धर तू. पण ऑब्व्हियसली मी दोघांना ॲट अ टाईम तर धरू शकत नव्हती आणि प्रज्वलीसुद्धा गाडी घेऊन येत होती, म्हणून मी थोडं वेट करत होती. चला तर आमची गाडी पण आता आली आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या शॉपिंगसाठी. आम्ही एका स्टोअरमध्ये पोहोचलो जिथे भरपूर असे व्हरायटीज होते कपड्यांचे आणि सेलसुद्धा होते. यापूर्वी पण मी या स्टोअरमधनं 2दा ड्रेस घेतला आहे, 3दा ड्रेस घेतला आहे. आणि मी सजेस्ट केलं पायलला की आपण या स्टोअरमधनंच घेऊया, कारण इथे खरंच कपड्यांची क्वालिटी खूप चांगली असते आणि प्राईज वाईज पण म्हणजे ॲव्हरेज असतं, असं खूप महाग वगैरे नसतं. एक ड्रेस मला आणि पायलला भरपूर आवडला, पण त्याची कॉस्ट थोडी जास्ती होती. त्यामुळे मग आम्ही तो कॅन्सल केला आणि पायलने एक सिम्पलसा ड्रेस तिच्यासाठी घेतला. माझं असं होतं की तिला जो आवडेल तोच घेऊन द्यायचा. तसं तर मी आधी विचार केलं होतं की मी आधीच घेऊन ठेवते, पण मग असं झालेलं की तिला आवडेल की नाही त्या म्हणजे भीतीने मी काही घेतलं नाही. म्हटलं ती आले की आमचं बाहेर जाणं पण होईल आणि घेऊन घेऊया.
आणि मग जसं की मुली तुम्हाला माहितीच असेल की मुलींना गुपचूप खूप जास्ती आवडते, पाणीपुरी खूप आवडते, म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो की चला जाता जाता पाणीपुरी पण एन्जॉय करू. आणि मग आम्ही मस्त तिथे पाणीपुरी एन्जॉय केली आणि घरी येईपर्यंत लिटरली 8 वाजून गेले होते. मी तिकडे निघायच्या पूर्वी वरण भाताचा कुकर लावून गेली होती आणि बाकी स्वयंपाक मी घरी येऊन करणार होती. पण पायलचा उपवास होता आणि त्याचबरोबर आता पूर्ण स्वयंपाक करायचा कुठेतरी मलासुद्धा थोडा कंटाळाच आला होता, कारण बाहेरून आल्यानंतर नॉर्मली असं होतं की काही करायची इच्छा होत नाही, असं वाटते वरण भात आहे तर वरण भातच खाऊन घ्यायचं. पण मला असं करायचं नव्हतं, कारण तिचा उपवास असल्यामुळे पोटभर जेवण हवं असतं. म्हणून मग आम्ही इन्स्टंट प्लॅन बनवला की चला आपण मिसळपाव खायला जाऊया. आणि पायल पण बोलली की मला चालेल. खूपदा असंही झालं आहे की ती वर्किंग होती आधीपासनं आणि लग्नानंतरसुद्धा ती वर्किंग आहे, तर कधी कधी असं होतं की आपण घरी जाऊन स्वयंपाक करू आणि उपवास असल्यामुळे भूक पण भरपूर लागली असते. तर ती बोलली की ती वडापाव खाऊन पण उपवास सोडते कधी कधी, तर तिला चालेल आणि मिसळपाव तसंही तिला आवडत असतं. म्हणून मग आम्ही माझ्या फेवरेट स्पेसवर आलो, म्हणजे माझी फेवरेट रेस्टॉरंट आहे असं म्हणता येईल तुम्हाला, मिसळविला. यापूर्वीसुद्धा आम्ही 2 ते 3दा इथे आलो आहे, मी प्रीतम आणि जे काही आमच्याकडे गेस्ट येतात त्यांना आम्ही एकदा तरी इथे घेऊन येत असतो. तर आज पायलची बारी होती की चल पायल तुला पण आम्ही मस्त मिसळपावच घेऊन देते, म्हणजे एन्जॉय करूया आपण सगळे जाऊन म्हणून. आणि मग आम्ही मिसळपाव एन्जॉय केलं सगळ्यांनी. पण झालं असं की अवयूची भरपूर इथे मळमळ सुरू होतं, त्याला खाली उतरायचं होतं, वर चढायचं होतं, त्याला पापडशी खेळायचं होतं. बट कसं बसं मी त्याला भरवलं थोडंफार. आणि झालं असं होतं ना की वरण भातचं जसं मी कुकर लावून आली सांगितलेलंच तुम्हाला, तर जेव्हा आम्ही घरी गेलो आणि प्लॅन बनायच्या जस्ट 2 मिनटापूर्वी मी म्हटलं की आपण दोन्ही बाळांना आपण वरण भात वगैरे भरवून घेऊ, म्हणजे ते लोक पण स्टेबल होतील, त्यांचं पोट भरलं असलं की ते एवढा त्रास देणार नाही. आणि यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की युहाना भरपूर अशी शांत मुलगी आहे आणि त्याचबरोबर माझा मुलगा लिटरली इतका बदमाश आहे की तो भरपूर असं मस्तीच्या मूडमध्येच नेहमी असतो, खूप जास्ती भयंकर ॲक्टिव्ह आहे. युहानासुद्धा ॲक्टिव्ह आहे, पण ती म्हणजे नेहमी असं ॲक्टिव्हनेस नसते तिच्यात, ती थोडीशी शांतसुद्धा बसते. म्हणजे तिला कळतं की अरे आई पण थकली असेल, थोडं शांत बसलेलं तिलासुद्धा आराम होईल, पण हे माझ्या बाळाला अजिबात अजून कळालं नाही आहे. असो, आम्ही सगळे मस्त इथे मिसळ एन्जॉय करतो आहे आणि इथली मिसळ मला पर्सनली भरपूर आवडते. आणि आज असं झालं की आम्ही 3 मिसळच्या थाळीमध्ये 4 लोकांनी खाल्लं, म्हणजे ते भरपूर असं क्वांटिटीमध्ये असतात आणि आपलं पोट भरतं, पण ती काही मिसळ संपत नाही, म्हणून आम्ही आज 3च थाळी ऑर्डर केली होती. आणि त्याचबरोबर प्रज्वल यांनी पायलसाठी ताक आणि प्रीतमसाठी सोलकढी ऑर्डर केली होती. मला पर्सनली असं होतं की प्रीतमला काहीच थंड वस्तू द्यायची नाही, कारण त्याला बरं नाही आहे काही दिवसांपासून, बट सोलकढी इज ऑलवेज हिज फेवरेट, म्हणून त्याने एक ऑर्डर केली. आणि त्याचबरोबर अवयूलासुद्धा त्याचा टेस्ट भरपूर जमला होता, तर तो सुद्धा थोडाफार पीत होता. आणि असा आमचा इथपर्यंतचा दिवस गेला. घरी निघतानाच मीच डिसाईड केलं की चला थोडेफार फोटोज घेऊया, म्हणजे थोडे आठवणी राहतील की आपल्याकडे पायल 1-2 दिवस राहायसाठी आली होती आणि आपण बाहेर कुठेतरी आलो होतो. तसं तर यूट्यूब करण्याच्या मागे हे सुद्धा एक रिझन आहे की आपले मेमोरीज कलेक्ट असतात आणि त्याचबरोबर मी जशी की वर्किंग नाही आहे, तर मलासुद्धा काहीतरी एक करायचं चान्स मिळेल. चला तर आमचा दिवस तो तिथेच संपला आणि दुसऱ्या दिवशी पायलला सकाळीच निघायचं होतं, कारण ती इथनंच ऑफिस जाणार होती आणि ऑफिसनंतर ती तिथनंच तिच्या सासरी जाणार होती. तर मी तिला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, तिला गिफ्ट दिलं. आय होप की तिला आवडलं असेल, आणि म्हणजे तिला आवडलं, तिच्याच चॉईसने आम्ही घेतलं आणि ती भरपूर सुखी राहावं हीच माझी इच्छा आहे. आणि ती आता निघत आहे ऑफिसला जाण्यासाठी. हा जो तिने कुर्ता वेअर केला हा सुद्धा आम्ही काल त्या स्टोअरमधनंच घेतला, जो की खरंच खूप छान होता, कॉटनमध्ये होता आणि कलर वाईज 2 कलर्स तिने घेतले, एक प्राचीसाठी आणि एक स्वतःसाठी. तर हा लॅव्हेंडर कलर तिने स्वतःसाठी सिलेक्ट केला होता, जो की दिसायला खरंच खूप सुंदर वाटत होता. पायलची कॅब आली आहे आणि तीसुद्धा तिच्या ऑफिससाठी निघाली आहे. आम्ही नंतर नक्कीच लवकरच भेटू. आणि हा व्लॉग मी पण इथेच एंड करते आणि त्यानंतर माझी सकाळपासून कामं सुरू झाली, जे की प्रत्येक गृहिणीची असतेच. चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.